सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे दिनांक 8 जून 2024 रोजी दीपक बाबासाहेब जरांगे राहणार मारवाडी गल्ली तालुका शेवगाव हे कुटुंबियासह घरात झोपलेले असताना अनोळखी 6 इसमांनी फिर्यादीचे घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून मारहाण करून घरातील लाखो रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली होती. याबरोबरच निवृत्ती कारभारी वाणी वयवर्ष 66 राहणार सातपुते गल्ली तालुका शेवगाव यांच्या घरात देखील चोरी करून लाखो रुपये किमतीच्या सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी नेली. या घटनेबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल व अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, बापूसाहेब फोलाणे, संतोष लोढे, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, संदीप दरंदले, फुरकान शेख, किशोर शिरसाट, मेघराज कोल्हे व संभाजी कोतकर अशांचं पथक नेमून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केलं होतं. दिनांक 10 जून 2024 रोजी पथकाने गुन्हा घडलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता घटना ठिकाणी कोठेही CCTV कॅमेरे नसल्याने आरोपींची काही एक माहिती मिळून येत नव्हती. त्यामुळे पथक शेवगाव परिसरात फिरून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे अनिल उर्फ यानेच खा शिवाजी भोसले राहणार गोंडेगाव तालुका नेवासा याने त्याच्या इतर साथीदारांसह गुन्हा केला असून तो सध्या त्याच्या राहते घरी आहे. आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता 2 संशयित इसम उभे असलेले पथकास दिसले. त्यांनी शिताफीने ताब्यात घेतलं. त्यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी त्यांची नावं अनिल उर्फ यासिन खा शिवाजी भोसले वयवर्ष 40, 2 रोहन अनिल उर्फ यासिन खा भोसले वयवर्ष 19 दोनही राहणार गोंडेगाव तालुका शेवगाव असं असल्याचं सांगितलं. त्यांच्याकडे विचारपूस करता ताब्यातील संशयितांनी त्यांचे इतर साथीदार नामे अमर दत्तू पवार, कृष्णा उर्फ सागर नारायण भोसले, दीपक इंदर भोसले सर्व राहणार नेवासा फाटा तालुका नेवासा व सुनील बाबाखा भोसले राहणार गोंडेगाव तालुका नेवासा यांचे सोबत मिळून 2 ते 3 दिवसांपूर्वी शेवगाव परिसरात व 1 महिन्यापूर्वी चांदगाव उस्थळ दुमाला तालुका नेवासा परिसरातील मेडिकल दुकान फोडून रोख रक्कम व पल्सर मोटारसायकल चोरी केल्याचं सांगितल्याने आरोपींचे इतर साथीदारांचा शोध घेता आरोपी नामे 3 अमर दत्तू पवार वयवर्ष 30, 4 कृष्णा उर्फ सागर नारायण भोसले वयवर्ष 21 दोनही राहणार नेवासा फाटा तालुका नेवासा, 5 सुनील बाबाखा भोसले वयवर्ष 21 राहणार गोंडेगाव तालुका नेवासा हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतलं. आरोपी नामे 6 दीपक इंदर भोसले राहणार नेवासा फाटा तालुका नेवासा हा फरार आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, वैभव कलबुर्मे, उपाध्यक्षक सुनील पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, अहमदनगर. 8 तारखेला शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बाबासाहेब जरांगे यांचे घरी रात्री साधारण 2 ते 3 वाजेच्या दरम्यान 5 ते 6 अनोळखी इसमांनी दार तोडून प्रवेश केलेला होता. तसेच त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व कॅश असा मुद्देमाल 1,08,000 रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता. तसेच त्यांच्या शेजारी राहणारे श्री सातपुते यांच्या घरी पण घरफोडी झालेली होती व 1,40,000चा मुद्देमाल त्या घटनेत पण गेलेला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे PSI भाटेवाल आणि स्टाफ यांची ह्या गुन्ह्याच्या तपासकामी नेमणूक करण्यात आलेली होती. अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या तांत्रिक पुराव्याच्या आधारे रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिल यासिन खा पठाण राहणार नेवासा फाटा आणि त्याचे 4 जोडीदार यांना ताब्यात घेतलेला आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यांच्याकडून साधारण 1,32,000 रुपयाचा मुद्देमाल सोने आणि कॅश स्वरूपामध्ये जप्त करण्यात आलेला आहे.